आपण हक्कसोड बद्दल पूर्ण माहिती घेणार आहेत की हक्कसोड पत्र कोण करू शकते, हक्कसोड पत्र करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि हक्कसोड पत्र रद्द कसे करता येते, आता कोणत्या कंडिशन मध्ये करता येते, या 3 टॉपिकवर आजचा हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलेले की सर याच्यावर व्हिडिओ डिटेलमध्ये बनवा, त्यासाठीच हा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निवारण करण्याचा पण प्रयत्न करणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, उपयुक्त व्हिडिओ आहे आणि मी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे। हक्कसोड पत्र म्हणजेच रिलीज डीड असं ओळखलं जातं। हे हक्कसोड पत्र दस्तावेज आहे आणि ज्याद्वारे एखादी व्यक्ती वडिलोपार्जित संपत्ती असेल किंवा संयुक्त संपत्ती म्हणजे स्वतःने कमावलेली संपत्ती असते, त्याला आपल्या कायदेशीर हक्क आहे तो स्वतःहून सोडून देतो, त्याला हक्कसोड पत्र असं म्हणजे हक्कसोड म्हटलं जातं आणि पत्र हे आपण तयार करतो। हे पत्र आता कोण करू शकते, त्याची आता महत्वाचे नियम आणि अटी आहेत ते आपण बघणार आहे। मालमत्तेत जे कायदेशीर वारसदार असतात तेच हक्कसोड पत्र करू शकतात। उदाहरणार्थ वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले जी असतात, मुली असतील किंवा त्यांची पत्नी असते, हे या ज्या व्यक्ती आहेत हे एकमेकांना हक्कसोड पत्र करून म्हणजे त्यांचा हक्क सोडून दुसऱ्याला हक्क ते देऊ शकतात। जो एखादा सहमालक असेल, आता सातबारे आपले आहेत त्याच्यावर भरपूर लोकांची नावे असतात आणि ते आपल्या कुटुंबातले पण नसतील, बाहेरची लोक असतात, त्यांना पण आपण हक्कसोड पत्र देऊ शकतो। ज्या मालमत्तेत एकापेक्षा जास्त लोकांचा कायदेशीर हिस्सा आहे त्या मालमत्तेतील कोणताही सहमालक आपला हिस्सा सोडण्यासाठी हे पत्र करू शकतो। आता एखादा सातबारा आहे तो फक्त कुटुंबातील आहे, फक्त कुटुंबातील सदस्यांचीच नावं आहेत, तर हक्कसोड फक्त हे केवळ कुटुंबातील इतर वारसांच्या किंवा सहमालकाच्या नावाने केले जाऊ शकते। कोणत्याही बाहेरील अनोळखी व्यक्तीच्या नावे हक्कसोड पत्र करता येणार नाही। त्यासाठी खरेदी खत किंवा बक्षीस पत्र त्यांना स्वतःहून करावं लागेल की जर एखादा सातबाऱ्यावर जी नावे आहेत त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला जर आपली जमीन द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खरेदी खत किंवा बक्षीस पत्र याद्वारेच तुम्हाला ती जमीन द्यावी लागेल। आता स्वयंअर्जित मालमत्ता जी आहे त्याच्यात एखादी मालमत्ता जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशाने विकत घेतली असेल म्हणजे स्वतःच्या कष्टाने, तर ती जिवंत असताना तिचा हक्क सोडण्यासाठी हक्कसोड पत्र वापरता येत नाही। त्यासाठी बक्षीस पत्र म्हणजेच एखादा गिफ्ट डीड किंवा खरेदी खतच करावं लागतं। म्हणजे एखादी स्वकष्टाची आपण संपत्ती घेतली ती जर एखाद्याला द्यायची असेल म्हणजे तिथे तर दुसरा कोणताच नाव नसणार त्या सातबाऱ्याला, जो व्यक्तीने जमीन ती घेतली आहे त्याचंच तिथे नाव असणार आहे। म्हणजे तो व्यक्ती जर एखाद्याला देत असेल, एखाद्या वारसाला जरी देणार असेल तो जिवंत असताना, तरी त्याला तो बक्षीस पत्राने किंवा खरेदी खतानेच द्यावे लागेल। म्हणजे एखाद्या मुलाला जर तो द्यायचा इच्छा असेल तर त्याला जिवंत असताना एखाद्या बक्षीस पत्राने किंवा खरेदी खताने द्यावे लागेल। दुसरी गोष्ट आहे म्हणजे सज्ञान आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणारा व्यक्ती जो असेल तोच हक्कसोड पत्र करू शकतो। हक्कसोड पत्र करणारी व्यक्ती ही सज्ञान आणि 18 वर्ष पूर्ण झालेली असलेली पाहिजे आणि मानसिक दृष्ट्या सक्षम म्हणजे असलेली ती व्यक्ती पाहिजे। आता महत्वाचं बघायला गेलं तर हक्कसोड पत्र कायदेशीररित्या वैध ठरवण्यासाठी ते दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्टर ऑफिस, नोंदणीकृत रजिस्टर म्हणजेच करण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागतं। त्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरणे बंधनकारक असतं। साध्या कागदावर किंवा नोटरी केलेलं हक्कसोड पत्र हे कायद्याने ग्राह्य धरले जात नाही, कारण की जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी जर एखाद्या साध्या पेपरावर तुम्ही हक्कसोड एखाद्याचं घेत असेल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही। तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन ते नोंदणीकृत करावं लागणार आहे। आता दुसरा आपण बघूया की हक्कसोड पत्र करण्यासाठी कायदेशीर जी कागदपत्रे लागतात आपल्याला ती कोणकोणती लागणार आहेत। आता नोंदणीकृत हक्कसोड पत्र म्हणजे रजिस्टर रिलीज डीड करण्यासाठी मुख्यतः मालमत्ता, वारसदार आणि त्यांची ओळख पटवणारी कागदपत्रे आपल्याला आवश्यक असणार आहेत। ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात सब रजिस्टर ऑफिस इथे तुम्हाला जावे लागणार आहे आणि लागणारी कागदपत्रे आहेत ती सगळीच आवश्यक असल्या कारणाने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपची सगळीच कागदपत्रे तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला म्हणजे समजून येईल। मालमत्त्याशी संबंधित असलेली कागदपत्रे म्हणजे ज्या मालमत्त्यावर हक्क सोडायचा आहे, बरोबर आहे, जी म्हणजे एखादा सातबारा आहे त्याच्यावर हक्क सोडायचा आहे, ती मालमत्ता कायदेशीर त्या कुटुंबाची आहे हे सिद्ध करण्यासाठी सातबारा उतारा तुम्हाला जे आहे ते द्यावा लागेल। 8चा उतारा असेल तर तो द्यावा लागेल। त्याच्यानंतर लागणारं दुसरं डॉक्युमेंट आहे ते आहे जमीन किंवा शेती असल्यास चालू महिन्यातील सातबारा उतारा आणि 8चा उतारा ज्याच्यावर हक्क सोडायचा आहे त्या व्यक्तीचं नाव असणे आवश्यक असणार आहे। म्हणजे त्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आणि 8च्या उतार्यावर त्याचं नाव असणं आवश्यक असणार आहे। आणि घर आणि प्लॉट इमारती असल्यास मालमत्ता पत्रक किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तो एकच आहे किंवा इंडेक्स 2 ची कॉपी तुम्हाला तिथे प्रत जोडावी लागणार आहे। मालमत्तेचा खरेदी खत झालेला असेल तर सेल डीड म्हणजे मूळ मालकी कोणाची आहे त्याचा हक्काचा दस्तावेज तिथे तुम्हाला जोडावा
लागणार आहे. वारसदार आणि कुटुंबाशी संबंधित कागदपत्रे तुम्हाला तिथे जोडावी लागणार आहे, की हक्कसोड पत्र केवळ कायदेशीररित्या वारस आणि किंवा सहमालकांमध्ये होऊ शकतं असं पत्र तुम्हाला तिथे मी सांगतो ती तुम्हाला जोडावी लागणार आहे. त्याच्यात मेन येतं म्हणजे मृत्यूचा दाखला. हक्कसोडचा डॉक्युमेंट बनवताना जर मालमत्ता ज्याच्या नावावर होती, उदाहरणार्थ वडील किंवा पत्नी हे हयात नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला तिथे लागणार आहे. म्हणजेच एखादा आपला वडील आहे आणि आपण 4 भावंड आहेत, तर त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी आपल्याला हक्कसोडाने जर एक भावाला किंवा बहिणीला द्यायची असेल किंवा बहीण जर भावाला देणार असेल तर तिथे डेथ सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता कायदेशीर वारस प्रमाणपत्र पण तिथे तुम्हाला जोडावं लागणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेले वारस दाखला किंवा तहसील कार्यालयात महसूल वारस नोंद म्हणून तिथे जो दाखला येतो प्रमाणपत्र ते तुम्हाला जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर येतं ते वंशावळ. वंशावळ ही कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे आणि त्यांची मूळ मालकाशी असलेले नाते दर्शवणारी वंशावळ, जी सहसा प्रतिज्ञापत्र किंवा सरकारी डॉक्युमेंट नुसार असते. त्याच्यानंतर लागणार आहे तुम्हाला ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा. म्हणजेच तुम्हाला कोणतं लागणार आहे तिथे हक्क सोडणारी जी व्यक्ती आहे आणि हक्क घेणारी व्यक्ती आहे त्या दोघांसाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणजेच तुम्हाला पुराव्यासाठी तिथे ग्राह्य धरले जातील. त्याच्यानंतर साक्षीदारांचे कागदपत्रे सुद्धा तिथे तुम्हाला लागणार आहेत, की नोंदणीवेळी किमान 2 साक्षीदार तुम्हाला तिथे असणं बंधनकारक असतं. आता 2 साक्षीदार आपण जेव्हा तिथे नेऊ तेव्हा त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सुद्धा तुम्हाला त्याच्या जोडीला जोडायचं आहे. आता कागदपत्रांसोबतच हक्कसोड पत्राचा मसुदा म्हणजे जो एक तुमचा अर्ज असतो तो तिथे द्यावा लागणार आहे. एखाद्या वकिलाकडून किंवा मुद्रांक लेखनाकडून स्टॅम्प रायटर मराठी व्यवस्थित टाईप करेल अशा प्रकारे तिथे तुम्ही तो तयार करायचा आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार रक्ताच्या नात्यात म्हणजेच एखादा बहीण भावाला किंवा आई मुलाला जर हक्कसोड पत्राने करायचं असेल तर मुद्रांक शुल्क अगदी म्हणजे कमी आहे. 200 ते 500 एवढा तुम्हाला तिथे फक्त मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. आता तुम्हाला ही कागदपत्रे शेतजमिनीसाठी गोळा करत आहात की घरासारखी घर आणि इमारतीसाठी आहेत, त्यानुसार तुम्हाला छोटे छोटे त्याच्यात बदल तुम्हाला दिसून येऊ शकतात. आता हक्कसोड पत्र रद्द कोण करू शकतं, म्हणजे रद्द कशा प्रकारे म्हणजे ते करता येतं, आपल्याला कुठे जावं लागतं आणि कशा प्रकारे त्याचं काम चालतं. आता हक्कसोड पत्र एखाद्या नोंदणीकृत रजिस्टर झाल्यानंतर सहजासहजी ते एकतर्फी म्हणजेच रद्द करता येत नाही, कारण कायदेशीररित्या तुम्ही तुमचा हक्क कायमचा तिथे सोडलेला असतो, बरोबर आहे. परंतु जर पत्र तुमच्यावर अन्याय करून किंवा फसवणूक करून लिहून घेतलं असेल तर ते रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग तुमच्याजवळ आहेत. पहिली बाजू म्हणजे दोन्ही बाजूची सहमती आपल्याला लागणार आहे, किंवा जो भाऊ आहे बहीण आहे त्याच्यामध्ये हक्कसोड झालं असेल तर तुम्हाला त्या दोन्ही भाऊ बहिणींची सहमती असणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव हक्कसोड पत्र केले आहे ती पण व्यक्ती आणि तुम्ही दोघेही म्हणजे जो रद्द करणारा आहे आणि ज्याने हक्कसोड घेतलं आहे ते दोन्ही तिथे सहमत असले पाहिजे, रद्द करण्यास तयार असले पाहिजे. म्हणजे रद्दाबाबत नोंदणीकृत करून ते रद्द करता येते, यासाठी दोघांची सहमती असणं अनिवार्य आहे, म्हणजेच आवश्यक आहे. दुसरं आहे त्याच्यात रद्द कशा प्रकारे होतं, दिवाणी न्यायालयातून तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन सुद्धा जर दुसरी व्यक्ती सहमती देत नसेल आणि तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल तरच तुम्ही तिथे दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतात आणि न्यायालय देखील परिस्थितीमध्ये हक्कसोड पत्र रद्द ठरवू शकते. आता फसवणूक किंवा दबाव, न्यायालय कोणत्या गोष्टीचा विचार करतो, जर हक्कसोड पत्र तुमच्याकडून जबरदस्तीने किंवा धोका देऊन तुम्हाला दाखवून किंवा फसवून म्हणजे करून घेतलं असेल, कागदपत्राची खोटी माहिती देऊन, स्वाक्षरी खोटी करून किंवा दबाव देऊन किंवा तुम्हाला धमकावून जर केलं असेल आणि ते जर सिद्ध होत असेल तर तिथे कोर्ट सुद्धा हक्कसोड पत्र रद्द म्हणजे करू शकतं. आता चुकीची माहिती जर त्याच्यात भरली असेल, तुम्हाला एखाद्या कागदपत्रात कोणत्याही वेगळीच माहिती सांगितली किंवा प्रत्यक्षात हक्कसोड पत्रात सही म्हणजे वेगळीच घेतली तर त्या प्रकरणात सुद्धा कोर्ट हक्कसोड पत्र रद्द करू शकतं. नेक्स्ट आहे ते बदला किंवा मोबदला न मिळणे. जर हक्कसोड पत्र तयार करताना तुम्हाला काही मोबदला देण्याचा ठरलं असेल आणि तो जर तुम्हाला मिळाला नसेल तरी तुम्ही तिथे हक्कसोड पत्र रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये दाद मागू शकता. कायदेशीररित्या हक्कसोड पत्र झाल्यापासून किंवा फसवणूक झाल्यापासून समजल्यापासून म्हणजे 3 वर्षाच्या आत न्यायालयात खटला तुम्हाला तिथे दाखल करावा लागतो. 3 वर्षाचा कोर्टात दाद मागण्याचा खूप म्हणजे नंतर 3 वर्षानंतर जर तुम्ही दाद मागायला गेले तर थोडं कठीण तुमचं होऊ शकते. जर तुम्हाला हे हक्कसोड पत्र रद्द करायचं असेल तर सर्वात आधी एका चांगल्या वकिलाकडे जा. दिवाणी न्यायालयाचा वकील असेल त्याच्याजवळ जा. सिव्हिल म्हणजे क्रिमिनल नाही, सिव्हिल लॉयर असेल त्याच्याजवळच जा. सल्ला घ्या त्याची आणि त्याच्याजवळ जी कागदपत्रे लागतात ती सगळीच त्याच्याजवळ घेऊन जा आणि त्याच्यानंतर तो काय करेल की न्यायालयात जाऊन तो कॅन्सलेशन ऑफ डीड अशा प्रकारचा तिथे दावा दाखल करेल. तुम्हाला नक्की कोणत्या कारणामुळे हे हक्कसोड रद्द करायचं आहे,
उदाहरणार्थ फसवणूक झाली आहे, संमती रद्द करायची आहे, की एखादी संमती मी दिली नाही तरी हक्क सोडपत्र केलं, खोटी सही करून गेलं की दबावामुळे केलं, अशा प्रकारचा तो तिथे दावा दाखल करू शकतो आणि त्याप्रमाणे पुरावे देऊन तुमचं हक्क सोडपत्र तो रद्द करून घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं हे मी तुम्हाला माहिती दिली की हक्क सोडपत्र कोण करू शकतं आणि हक्क सोडपत्र करण्यासाठी कायदेशीर डॉक्युमेंट कोणते लागतात आणि हक्क सोडपत्र रद्द कशा प्रकारे केलं जातं, कोणत्या बाबी त्याच्यात तपासल्या जातात. तर अशा प्रकारचे हा आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि नक्कीच तुमचे प्रश्न ह्याच्यात बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले असतील आणि जे व्हिडिओ बघत आहेत त्यांचे पण प्रश्न सॉल्व्ह झाले असतील. तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. नवीन चॅनल कोणी आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती आणि अपडेट तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळ मिळत राहील. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.